नमस्कार मंडळी. बघा, आयुष्यात कधीतरी तुमच्यासोबत असं नक्कीच घडलं असेल जेव्हा तुम्ही कोणाला तरी खूप मान देता, पण तोच माणूस तुम्हाला कचऱ्यासारखा इग्नोर करतो. आपण मेसेजवर मेसेज करतो, फोन करतो, पण समोरून काहीच उत्तर येत नाही. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा किंवा त्यांच्या मागे लागून स्वतःची उरली सुरली इज्जत घालवण्यापेक्षा आज मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही पाळल्यात ना, तर आज जे तुम्हाला टाळतायत ना, तेच उद्या तुमच्या सावलीला शिवण्यासाठी सुद्धा तरसतील. हा व्हिडिओ एक फक्त भाषण नाही, तर ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना धडा शिकवण्याची ही एक ब्लूप्रिंट आहे असं समजा. जर अंगात रग असेल आणि स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, प्रतिसादाचा वेग कमी करा. बघा, जर कोणी शिटी वाजवली की तुम्ही लगेच धावत गेलात तर लोकांना तुमची किंमत कुत्र्यासारखी वाटायला लागते. कोणाचा मेसेज आला की मोबाईलवर तुटून पडू नका. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आणि कामात मग्न आहात हे त्यांना कळू द्या. जेव्हा तुम्ही उशिरा रिप्लाय देता तेव्हा समोरच्याला समजतं की तुमची वेळ फुकट नाही. जो माणूस सहज उपलब्ध असतो त्याची किंमत शून्य होते. त्यामुळे थोडा भाव खाणं गरजेचं आहे, जेणेकरून समोरच्याला सुद्धा तुमच्या एका मेसेजची सुद्धा ओढ वाटेल. नंबर 2, सोशल मीडियापासून थोडे लांब राहा. आजकाल लोकांना सवय झाली आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय केलं हे जगाला ओरडून सांगायची. पण लक्षात ठेवा, उघडं पुस्तक कोणालाच वाचायला आवडत नाही. तुमचं आयुष्य थोडं गुपित ठेवा. तुम्ही कुठे जाताय, कोणाला भेटताय, काय करताय हे लोकांना समजू देऊ नका. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरून गायब होता तेव्हा लोकांना प्रश्न पडतो की हा नक्की करतोय तरी काय. तुमची हीच मिस्ट्री लोकांना तुमच्याकडे आकर्षित करते आणि ते स्वतःहून तुमची चौकशी करू लागतात. नंबर 3, स्वतःच्या कामात वेडे व्हा, म्हणजेच मग्न व्हा. रिकाम्या डोक्याला सैतान घर करतं आणि रिकाम्या माणसाला जग कचरा समजतं. तुमची पूर्ण ताकद तुमच्या करिअरवर आणि स्वप्नांवर लावा. स्वतःला इतकं बिझी करा की तुम्हाला हे बघायला वेळच मिळाला नाही पाहिजे की कोण तुम्हाला इग्नोर करतंय. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होता आणि 4 पैसे तुमच्या खिशात येतात तेव्हा कालपर्यंत तुम्हाला टाळणारे लोक आज तुमच्याशी संबंध जोडायला धडपडतील. तुमचं यशच लोकांच्या इग्नोर करण्याचं सर्वात मोठं उत्तर असतं. नंबर 4, विचारणं बंद करा. अनेकदा आपण समोरच्याला विचारतो, अरे बोल ना, रिप्लाय काय नाही दिला. अशाने तुम्ही स्वतःची नजर खाली करता. ज्याला तुमच्याशी बोलायचंच असतं तो वेळेत वेळ काढून बोलतोच. ज्याला नाही बोलायचं त्याला 100 कारणं असतात. त्यामुळे कोणालाही जाब विचारत बसू नका. तुमची ही शांतता समोरच्याला जास्त त्रास देते. जेव्हा तुम्ही काहीच विचारत नाही तेव्हा समोरच्याला वाटतं की याला माझ्या असण्याने काहीच फरक पडत नाहीये का. हे तुमचं खरं वजन वाढवतं. नंबर 5, भावनिक अंतर निर्माण करा. आपल्या भावनांची चावी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कोणी चांगलं बोललं की खुश व्हायचं आणि कोणी टाळलं की रडत बसायचं हे आधी बंद करा. स्वतःमध्ये इतके खंबीर व्हा की तुम्हाला कोणाच्याही सोबतीची गरज भासली नाही पाहिजे. जेव्हा लोकांना समजतं की तुम्ही एकटे सुद्धा लय भारी आणि खुश आहात तेव्हा त्यांना तुमची कंपनी हवीहवीशी वाटते. तुम्ही कोणावरही डिपेंड नाही आहात हे दिसू लागलं की लोक तुमच्या मागे धावू लागतात. नंबर 6, स्वतःला अपडेट करा. जर लोक तुम्हाला टाळत असतील तर समजा की तुमच्यात काहीतरी कमी पडतंय. स्वतःच्या शरीरावर, ज्ञानावर आणि राहणीमानावर काम करा. तुमचं व्यक्तिमत्व असं बनवा की जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाल तेव्हा त्यांची नजर तुमच्यावरून हटलीच नाही पाहिजे. जुन्या गोष्टी सोडून द्या आणि नवीन आव्हाने स्वीकारा. जेव्हा तुम्ही स्वतःला अपडेट करता तेव्हा तुम्ही एक ब्रँड बनता आणि जगाचा नियम आहे, लोक ब्रँडच्या मागे धावतात, साध्या माणसाच्या मागे नाही. नंबर 7, नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे
स्वतःचाच अपमान करून घेण्यासारखं आहे. प्रत्येकाच्या कामाला हो म्हणू नका. जर तुमचं मन नसेल तर स्पष्टपणे तोंडावर नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही कोणाला तरी नकार देता तेव्हा त्याला समजतं की तुमच्या स्वतःच्या काही अटी आणि नियम आहेत. यामुळे तुमचं समाजातलं वजन वाढतं. जो माणूस नाही म्हणू शकतो तो स्वतःच्या आयुष्याचा खरा मालक असतो. नंबर 8, गर्दीचा भाग बनू नका. ज्या ठिकाणी सगळे जाऊन रांगा लावतात तिथे तुम्ही जाऊ नका. तुमची स्वतःची एक स्टाईल आणि स्वतःची एक वाट निर्माण करा. मेंढ्या नेहमी कळपात चालतात, पण वाघ आपली वाट स्वतः शोधतो. आणि जेव्हा तुम्ही जगापेक्षा काहीतरी वेगळं आणि चांगलं करता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची एक वेगळी इमेज तयार होते. तुमचं हे वेगळेपणच लोकांना तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडतं आणि मग ते तुमचे तळवे चाटू लागतात. नंबर 9, कधीही तक्रार करू नका. कोणी तुम्हाला टाळलं किंवा तुमचा अपमान केला तर त्याची वाच्यता करू नका. रडगाणं गाणारे लोक कोणालाच आवडत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही वादळं असली तरी जगासमोर शांत आणि हसतमुख राहा. तुमची ही सहनशक्ती समोरच्याला बुचकळ्यात टाकते. लोकांना कळलंच नाही पाहिजे की तुम्हाला नक्की काय वाटतंय. तक्रार करणंच सोडून द्या आणि परिस्थिती बदलायला सुरुवात करा. मग बघा जग कसं तुमच्या तालावर नाचतंय ते. नंबर 10, यशाने सूड घ्या. जगातील सर्वात भयानक सूड म्हणजे तुमचं अफाट यश. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुम्हाला गर्दीत सोडून दिलं, त्यांना तुमची प्रगती बघूनच घाम फुटला पाहिजे. तुम्हाला कोणाला मारण्याची किंवा शिव्या देण्याची गरज नाही. तुमचं नाव जेव्हा पेपरमध्ये येईल, जेव्हा लोक तुमची वाहवा करतील, तेव्हा तुम्हाला टाळणारे लोकच सर्वात आधी हा माझा मित्र आहे असं सांगायला येतील. शिखरावर पोहोचा, मग दुनिया तुमच्या पायाशी असेल. तर मित्रांनो, हे होते 10 नियम जे तुमचं आयुष्य आणि तुमची इज्जत दोन्ही बदलून टाकतील. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करत नाही तोपर्यंत हे जग तुमचा आदर कधीच करणार नाही. आजपासूनच त्यांच्या मागे लागणं बंद करा आणि स्वतःला घडवण्यावरती लक्ष द्या. जेव्हा तुम्ही यशस्वी होता ना तेव्हा तुम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज उरत नाही. तुमचं यशच जगाचं तोंड बंद करतं. या 10 नियमांपैकी तुम्हाला कोणता नियम सर्वात जास्त पटला आणि तुम्ही आजपासून कोणता बदल करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही स्वतःला एक ब्रँड बनवणार असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.